हॅलो स्टुडंट्स, मीराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चालू करतोय पोलीस भरतीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत तर त्याची सिरीज. तर आज हे पहिलं लेक्चर आहे, तर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल. प्रश्न काय आहेत बघूयात. गणित आणि बुद्धिमत्ता याचे. 9,800 रुपये चौघांमध्ये 2 3 4 5 वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती? आता बघा, टोटल रुपये किती आहेत? 9,800. टोटल किती व्यक्ती आहेत? 1 2 3 आणि 4 चौघांमध्ये वाटायचे आहेत. ठीक आहे. त्यांचं प्रमाण किती आहे? हे जे प्रमाण दिलेलं आहे हे प्रमाण त्यांची काय करायची? बेरीज करायची. म्हणजे 2 + 3 5, 5 आणि 4 9, 9 आणि 5 14. म्हणजे हे टोटल किती झाले? 14 पाठ झाले. म्हणजे 14 गुणिले x करा, नंतर 9,800. x बरोबर 9,800 भागिले 14. 14 एके 14, 14 7 98 आणि हे 2 0. म्हणजेच x बरोबर किती आले? 700 आले. ठीक आहे. म्हणजेच हे x म्हणजे काय आहे? मल्टिप्लिकेशन फॅक्टर आहे. म्हणजेच त्याला आपण कसं लिहू शकतो? 2x चं प्रमाण, 3x चं प्रमाण, 4x चं प्रमाण आणि 5x चं प्रमाण. पण आपल्याला काय विचारलंय की पहिल्या व्यक्तीचा वाटा. पहिला व्यक्ती किती आहे? 2x. म्हणजेच x किती आहे? 700 गुणिले 2 करा, म्हणजे 1400 हे काय असणार आहे? पहिल्या व्यक्तीचा वाटा असणार आहे. जर तुम्हाला शेवटच्या व्यक्तीचा वाटा विचारला असता तर तुम्हाला काय करावं लागलं असतं की 5x म्हणजेच 5 गुणिले 700 करावं लागलं असतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. आज रोजी राजू, सुनील व अरुण यांच्या वयांची बेरीज 77 वर्ष आहे. 3 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? आता बघा, 3 वर्षानंतर आजची बेरीज किती आहे? 77 वर्ष. आता 3 वर्षांपूर्वी राजू किती वर्षांनी लहान असणार आहे? 3 वर्षांनी लहान असणार आहे. सुनील पण काय असणार आहे? अर्थातच 3 वर्षांनी लहान असणार आहे. आणि अरुण सुद्धा काय असणार आहे? 3 वर्षांनी लहान असणार आहे. म्हणजे ह्या तिघांची आजची बेरीज जर 77 असेल तर 3 वर्षांपूर्वी ह्याचं 3 न वय कमी असेल, ह्याचं 3 न कमी असेल आणि ह्याचं 3 न कमी असेल. म्हणजेच 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. म्हणजे 9 वर्षांनी त्यांची बेरीज काय असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजेच इथं काय येईल बघा? 68 वर्षे हे काय येणार आहे? तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 38, 66, 102, 146 आणि प्रश्नचिन्ह. ठीक आहे. आता 38 आणि 66 मधला जर फरक काढला तर तो फरक किती येतो? 28 चा येतो. 66 आणि इथे लिहूयात आपण. 38 आणि 66 मधला फरक किती येतो? तर 28 येतो. ठीक आहे. 28 येतो. नंतर 66 आणि 102 मधला फरक किती येतो? 36 येतो. ठीक आहे. ह्या दोघांमधला फरक 36 आणि या दोघांमधला फरक किती येतो? 44. आता जर फरकातला फरक काढला म्हणजे काय केलं की ह्याच्यावरून आपल्याला काही समजत नाहीये, पण 28 आणि 36 मध्ये ह्याच्यामध्ये 8 ऍड करायचं. ह्याच्यामध्ये जर 8 ऍड केलं तर 44 येतं आणि 44 मध्ये जर 8 ऍड करा म्हणजे किती येईल तुम्हाला? 52 येईल. आणि ह्याच्यामध्ये काय करायचं? पुन्हा 52 मिसळायचं आहे. म्हणजे 6 आणि 2 किती येतं? 8, 5 आणि 4 9 आणि हा 1 म्हणजे 198 ही काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. ANOEQQITS आणि प्रश्नचिन्ह. आता बघा, ए आणि ई मध्ये काय फरक आहे? काय संबंध लागतोय का बघूयात आपण. ए आहे इथं आणि ई आहे इथं. या दोघांमध्ये किती लेटर्स आहेत? 3 लेटर्स आहेत. ठीक आहे. नंतर एन आणि क्यू मध्ये बघा, एन कुठं आहे? इथं आहे. आणि क्यू कुठं आहे? एन आणि क्यू याच्यामध्ये किती लेटर्सचा फरक आहे? 2 लेटर्सचा फरक आहे. नंतर ओ आणि क्यू मध्ये बघा, ओ आणि क्यू मध्ये एका लेटरचा फरक आहे. म्हणजे पहिल्यांदा 3चा फरक असायला पाहिजे, नंतर 2चा, नंतर 1चा. म्हणजेच आयच्या नंतर 3 लेटर सोडून, इथं आय आहे, 3 लेटर सोडा, 1 2 आणि 3 सोडल्यानंतर काय येतं? यम येतं. म्हणजेच पहिलं लेटर असणार आहे यम. नंतर टी नंतर 2 सोडायचे, टी इथं आहे, नंतर 2 सोडले म्हणजे येतं डब्ल्यू. आणि यस, यस नंतर जर 1 सोडला तर काय येतो? यू येतो. म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे? यम, डब्ल्यू आणि यू. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट प्रश्न बघा. एक आगगाडी 54 किलोमीटर प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या आगगाडीची लांबी किती आहे? म्हणजे थोडक्यात त्या आगगाडीची काय करायचंय? त्याची लांबी काढायची. म्हणजेच काय, कसं काढणार तुम्ही? त्याचा जो वेग आहे त्याला काय करणार की वेळानं गुणणार, म्हणजेच त्याचं अंतर भेटेल. म्हणजेच 54 किलोमीटर ला जर तुम्ही वेळ किती आहे? 7 सेकंद आहे, म्हणजे 7 सेकंदांनी गुणलं तर कसं? आता बघा,
ह्याचा संबंध कसा लावणार की हे तर किलोमीटर मध्ये आहे आणि दुसरे काय मध्ये आहे, सेकंदामध्ये आहे. तर पहिल्यांदा काय करावं लागेल की ह्याला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजेच आता हे किलोमीटर प्रति तास आहे, ठीक आहे, तास आहे. किलोमीटरला मीटर मध्ये कन्वर्जन करताना काय करतो आपण, 1000 ने गुणतो, ठीक आहे. म्हणजे हे कशामध्ये आलं तर मीटर मध्ये आलं, हे इथं आलं मीटर मध्ये. नंतर खाली छेदामध्ये बघा प्रति तास आहे, म्हणजेच काय, तासाला सेकंदामध्ये कन्वर्जन करा, म्हणजेच 3600 काय असतात, सेकंद असतात. आणि हे गुणुले 7 सेकंद आहे असे, हे 7 सेकंद, ह्या सेकंदला हे सेकंद गेले, ठीक आहे. आता नंतर काय राहिले बघा इथं खाली, ह्या 2 झिरोला हे 2 झिरो गेले, ठीक आहे. 18 त्रिक 54, 18 दोने 36 आणि बे के बे पंचे 10, म्हणजे 3 5 15, हे 3, हे 5 आणि हे 7, ह्या तिघांची बेरीज करा. 3 गुणुले 5 गुणुले गुणाकार करा, 3 5 15 आणि 15 7 105 सेकंद मीटर एवढं काय असणार आहे त्याची, त्या आगगाडीची लांबी असणार आहे. फक्त काय केलं की आपण वेग गुणुले वेळ केल्यानंतर काय येईल की तुम्हाला त्या आगगाडीची लांबी भेटणार आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, ए प्रश्नचिन्ह ओ आणि यू. अर्थातच सगळ्यांना माहिती आहे AEIO आणि यू हे काय आहेत, स्वर आहेत. पुढचा प्रश्न बघा, सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला. 8 ऑगस्टला काय झाला, सीमाचा जन्म झाला. सीमा स्वातीपेक्षा 5 दिवसांनी मोठी आहे. म्हणजेच सीमाचा जन्म जर इथं सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला असेल तर सीमा काय आहे, मोठी आहे. कोणापेक्षा, स्वातीपेक्षा मोठी आहे. म्हणजेच हिच्यानंतर 5 दिवसांनी कोणाचा झाला, स्वातीचा जन्म झाला, ठीक आहे. म्हणजे आपण इथं असं लिहूयात, इथं सीमाचा जन्म झालेला आहे कधी तर 8 ऑगस्टला आणि स्वाती 5 दिवसांनी काय आहे, मोठी आहे. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. म्हणजेच सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. म्हणजे 5 दिवस आधी हिचा जन्म झालाय. म्हणजे 3 ऑगस्टला कोणाचा जन्म झालेला आहे तर बघा स्वाती ही काय आहे, मोठी आहे. म्हणजे स्वातीचा जन्म आधी व्हायला पाहिजे सीमापेक्षा. 15 ऑगस्टला रविवार आहे. आता बघा इथं काय गिवन दिलेलं आहे, 15 ऑगस्टला कोणता वार आहे, रविवार आहे. तर स्वातीचा वाढदिवस कोणत्या दिवशी येतो. आता स्वाती कुठे आहे, इथं आहे. तर 3 ऑगस्टचा वार काढायचा तुम्हाला. आता हे काढत असताना कसं करणार की 15 ऑगस्टला जर रविवार असेल तर -7 केल्यानंतर किती येतात, 8. 8 ऑगस्टला पण काय असणार आहे, रविवार, ठीक आहे. 8 ऑगस्टला जर रविवार असेल तर त्याच्यामधून जर 7 वजा केले तर 1 ऑगस्टला पण काय असणार आहे, अर्थातच रविवार असणार आहे, ठीक आहे. मग आता 1 ऑगस्टला जर रविवार असेल तर 2 ऑगस्टला कोण वार असणार आहे, सोमवार. आणि 3 ऑगस्टला कोणता वार असणार आहे, मंगळवार. म्हणजेच स्वातीचा वाढदिवस कोणत्या वारी असणार आहे तर मंगळवारी असणार आहे, ठीक आहे. काय केलं अजून एकदा बघा, सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला हे सांगितलेलं आहे. सीमापेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. म्हणजेच स्वातीचा जन्म 5 दिवस आधी झालाय. 8 ऑगस्टला जर सीमाचा झाला असेल तर -5 करा. 3 ऑगस्टला स्वातीचा झालं असणार आहे. 15 ऑगस्टला रविवार आहे. म्हणजेच 8 ऑगस्टला रविवार असणार आहे आणि नंतर 1 ऑगस्टला पण रविवार असणार आहे. जर 1 ऑगस्टला रविवार असेल तर 2 ऑगस्टला सोमवार येतो आणि 3 ऑगस्टला कोणता वार येणार आहे तर मंगळवार. आणि जो की स्वातीचा वाढदिवसाचा दिवस आहे, ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, 47 गुणिले 74 बरोबर 3478 तर 4.7 गुणिले 0.74 बरोबर किती. आता हे नंबर तर सेम आहेत, फक्त ह्याच्यामध्ये काय केले की दशांश घर घातलेला आहे, त्याच्यामुळे गुणाकार तर एवढा येणार आहे नक्की. आता गुणाकार असतो तेव्हा काय करायचं की ह्या साइडून सगळे जेवढे दशांश चिन्ह आहेत तेवढे मोजायचे. हा 1, हा 2 आणि इकडचं ह्याच्यामध्ये 1 आहे 3. म्हणजे टोटल किती दशांश चिन्ह आहेत, 3 आहेत. म्हणजेच ह्या साइडून 3 दशांश घर मोजायचे, 1 2 आणि 3. म्हणजेच 3.478 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न बघा, खालीलपैकी मोठा अपूर्णांक कोणता. आता बाय ऑब्झर्वेशनच बघा, ह्याचा अंश छोटा आहे छेद मोठा आहे, अंश छोटा आहे छेद मोठा आहे, अंश छोटा आणि छेद मोठा. म्हणजे ह्याची उत्तरे कशी येणार आहेत, 0 पॉईंट काहीतरी येणार आहेत. पण डी मध्ये बघा 9/8 आहे. म्हणजेच हा अंश मोठा आहे, म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार आहे, 1 पॉईंट काहीतरी येणार आहे जर आपण डेसिमल मध्ये कन्व्हर्जन केलं तर. म्हणजे काय की तुमचं
अर्थातच पेन आणि पेन्सिल उचलायची पण गरज नाही, फक्त काय येईल तुमचं उत्तर 9/8, ज्याचा अंश मोठा छेदापेक्षा तो अपूर्णांक काय आहे इथं मोठा आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. 600 अधिक 80 भागिले 2 वजा 10 गुणिले 8. आता सिंपल साधी पदावली आहे. याच्यामध्ये काय आपल्याला रूल माहिती आहे, कंचे भागू बेव. म्हणजेच पहिल्यांदा काय करा, भागाकार करा. 80 भागिले 2 किती येतात, 40 येतात. म्हणजेच इथं राहिले 40, हा वजाचा साइन आहे असं. 10 गुणिले 8 केल्यानंतर 80 आले. ह्या दोघांची बेरीज येते 640 आणि त्याच्यामधून काय करायचे, 80 वजा करायचे. म्हणजेच 560 हे काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर आजचं लेक्चर इथं संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नंतरचे सेकंड व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल. थँक्यू.